नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर। काही दिवसापासून तुमसर येथील नामांकित फादर एग्नल शाळा आहे। ही शाळा सोशल मीडिया तसेच प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे। नुकताच या शाळेने काही पालकांना वारंवार शाळेची फीसची मागणी केल्यावरही पालकांनी फीस जमा केली नाही, तेव्हा शाळा प्रशासनाने लेखी नोटीस पाठवून फीस न जमा करणाऱ्या 7 विद्यार्थ्यांना टीसी परत केली। यावर त्या 7 पालकांनी आक्षेप घेत शाळेने बेकायदेशीरपणे आमच्या मुलांना शाळेतून काढल्याची तक्रार शिक्षणाधिकारी भंडारा व गट शिक्षणाधिकारी खापा यांना दिली व त्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे शाळेला बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांना काढता येत नाही, त्वरित त्यांना प्रवेश देण्याचे आदेश दिले। जर असे केले नाही तर आम्ही शाळेची मान्यता रद्द करू असे पत्र दिले। यावर अधिकाऱ्यांच्या या लेखी पत्र व्यवहारावर फादर एग्नलचे जे शाळा प्रशासन आहे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। नुकताच फादर एग्नल शाळा प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की जवळपास 30च्या वर पालक असे होते की त्यांनी फीस दिली नव्हती। त्यांना वारंवार आम्ही व्हॉट्सॲपच्या द्वारे सांगितलं की तुम्ही फीस भरा, परंतु ते फीस देत नव्हते। तेव्हा आम्ही कायद्याचा आधार घेतला आणि त्यांना लेखी नोटीस दिलं। यावर जवळपास 23-24 पालक यांनी आपल्या मुलांची फीस जमा केली व 7 पालक असे होते की त्यांनी यावरही फीस जमा केली नाही। याबाबतची सर्व माहिती शिक्षणाधिकारी भंडारा व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसर यांना सविस्तरपणे लेखी देण्यात आल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले। त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने जे 7 पालक आहेत ज्यांनी फीस भरले नाही त्या विद्यार्थ्यांची टीसी त्यांनी परत केली। ही सर्व प्रक्रिया शिक्षणाधिकारी भंडारा व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती खापा यांच्या नजरेस आणून देऊन करण्यात आली, तरीही शिक्षण अधिकारी जे आहेत यांनी दबाव तंत्राचा वापर करत शाळेची मान्यता काढून घेण्याची धमकी दिली आहे। या प्रक्रियेवर शाळा व्यवस्थापनाने पूर्णपणे नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकारचे व्यवहार हे शाळेला बदनाम करण्यासाठी केले जात आहे असाही आरोप केला। मागील काही वर्षापासून तुमसर शहरात चर्चा अशी आहे की काही पालक आपल्या मुलांना CBSE किंवा खाजगी शाळेत शिकवितात पण फीस देत नाही आणि शाळा प्रशासनाने फीसची मागणी केली तर शाळेच्या काही चुका काढतात। जसे शाळा स्थलांतरांचा मुद्दा, शाळेची इमारत चुकीची आहे याची परवानगी घेतली नाही, त्याची परवानगी घेतली नाही, तर या शाळेमध्ये NCERTचा अभ्यासक्रम नाही, या शाळेचे गणवेश व्यवस्थित नाही, अशा प्रकारे अनेक जे निरर्थक समस्या आहेत त्या समोर करून शाळा प्रशासनावर फीस न घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहेत। असे काही पालक आहेत, कधी महर्षी शाळेला बदनाम करतात, कधी USA शाळेला करतात, कधी SNSला करतात आणि आता या पालकांनी आपला मोर्चा फादर एग्नल शाळा प्रशासनाकडे वळविला आहे। दबाव तंत्राचा वापर करून त्यांची जे मुलं शिकत आहेत त्यांची फीस शाळा प्रशासनाने माफ करण्यासाठी सोशल मीडिया व काही प्रसार माध्यमाला हाताशी धरून शाळेला त्रास देण्याचे काम करीत आहेत। आणि आश्चर्य वाटला की पालकही असे करू शकतात। 2 वर्षापूर्वी फादर एग्नल शाळेमधलीच ही घटना आहे। एका पालकाने आपल्या मुलाची फीस जमा केली नाही, शाळा प्रशासनाने त्याला वारंवार फीस मागणी केली। त्यांनी काय केलं, चक्क शाळा प्रशासनाला दबाव आणण्यासाठी जेवणाच्या डब्यामध्ये पेट्रोल आणला आणि शाळेतच आपल्या मुलाच्या अंगावर तो पेट्रोल घातला व त्याने प्रशासनाला सांगितले की जर तुम्ही मला फीस मागितली तर मी या मुलाला इथेच आग लावीन आणि तुमच्या शाळेला त्याचा भृदंड भरावा लागेल। शाळा प्रशासनाने भीतीपोटी बदनामी होईल या कारणाने हा प्रकरण दाबला आणि त्या पालकाला त्यांनी कधीही फीस मागितली नाही। शेवटी यावर्षी त्या मुलाने 10वीची परीक्षा दिली तेव्हा प्रशासनाने या शाळा प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला आहे। नागरिक विद्यार्थ्यांच्या समस्येला समोर करून शाळा व्यवस्थापनाकडून मोठी रक्कमचीही मागणी केली जात असल्याची चर्चा सुरू आहे। याबाबत
अनेकदा अशी माहिती मिळाली की काही एक गट आहे शाळेवर दबाव आणतो आणि मोठी रक्कम मागतो. याबाबत फादर रेग्नलच्या प्रशासनाला पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला की काय तुम्हाला अशा प्रकारची मोठी रक्कम मागण्यात आलेली आहे अशी गावामध्ये चर्चा आहे, परंतु त्यांनी नकार दिला की आम्हाला स्पष्टपणे किंवा सरळ सरळ अशी मागणी आम्हाला करण्यात आली नाही, परंतु इकडून तिकडून आम्हालाही ही चर्चा मिळालेली आहे की जर फादर रेग्नल शाळा आम्हाला 12 लाख रुपये देईल त्या मागे लागणार नाही. जर तुमसर तालुक्यामध्ये किंवा तुमसर शहरामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत तर मग तुम्ही एकाच शाळेच्या मागे का भरं लागता, एकाच शाळेला धारेवर का धरता, इतर शाळेला का सोडता? म्हणजे याचा अर्थ त्या समस्या दुसऱ्या शाळेमध्ये नाही, म्हणजे फक्त फादर रेग्नलमध्ये आहे किंवा पूर्वी महर्षीच्या मागे लागले म्हणजे महर्षी शाळेमध्ये समस्या आहे, मग USAच्या मागे लागले. म्हणजे अशा प्रकारे हा काही दिवसापासून तुमसर सरास सुरू आहे आणि याबाबतची मनशा अशी माहिती मिळालेली आहे की या गटाला आपले हितसंबंध साध्य करायचे आहे. जर खरंच तुम्हाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत तर मग तुम्हाला शाळेची इमारत, इथून तिथून स्थलांतरण हे त्या समस्या घेण्याची काही गरज नाही. तुम्हाला CBSEच्या पॅटर्न राबवायच्या आहे किंवा जे गणवेश आहेत ते चांगले घ्यायचे आहेत किंवा फीस कमी घ्यायची आहे किंवा इतरही काही समस्या असल्या तर तुम्ही त्या एकत्र करून शासनाला दबावाचा वापर करून या समस्या सोडवण्यात यावा. तुम्ही हेतू परस्पर एका शाळेला टार्गेट करता आणि मग त्यापासून तुमचे हितसंबंध साध्य करता, जसे आपल्या पाल्यांची फीस देऊ नये किंवा इतरही काही हितसंबंध असे हितसंबंध तुम्ही साध्य करता. म्हणजे तुमचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे नसून आपले हितसंबंध साध्य करणे आहे असे दिसून येते आणि अशी चर्चा ही गावामध्ये आहे. नुकताच पत्रकार परिषदेमध्ये फादर रेग्नलने जे सांगितलं की आम्ही हे सर्व प्रकार केलेला आहे, हे प्रकार कायदेशीर केलेले आहे, तरी त्या शाळा व्यवस्थापनाचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया. मेरा नाम फादर बेन रॉड्रिक्स है और मैं फादर रेग्नल स्कूल का व्यवस्थापक हूँ. फादर प्रकाश है जो प्रिंसिपल है. हम पे इल्ज़ाम ये था कि कोई भी कारण बताओ नोटिस ना देते हुए कुछ बच्चों को हमने TC या नोटिस दिया है, जो कि सरासर गलत था. क्योंकि अगर आप देखोगे ये सारे नोटिस जो है ये 7 पेरेंट्स को दिए गए थे. ये सब नोटिस है, फर्स्ट, सेकंड, थर्ड और फॉलोइंग नोटिस. और ऐसा करने से हमने ये जो कदम उठाया वो एकदम लास्ट में उठाया. उसके पहले हमने ये नोटिस किया था कि बहुत सारे पेरेंट्स फीस भरना ही नहीं चाहते थे. और ऐसा करने से क्या हुआ है कि हमारी नज़र में ऐसे पेरेंट्स आए जो करीब 30 पेरेंट्स ऐसे थे जो लास्ट ईयर भी कुछ पेरेंट्स ने नहीं दिए थे और इस साल 1 रुपया भी नहीं भरा था. तो हमारी साल भर कोशिश ये रहती है कि हम व्हाट्सएप द्वारा और टीचरों को बोलते कॉल करो जब ड्यू आ जाता है, तो ये नोटिस हम लोग ओरली देते हैं एज ए पेरेंट को, रिमाइंडर्स जैसे देते हैं, नोटिस नहीं. पर ये 30 पेरेंट्स को हमने बाद में रिटर्न में नोटिस भेजा कि आपका उतना पैसा बाकी है, कृपया आके भर दीजिए. तो पहला 2 नोटिस जाने के बाद 30 में से 23 पेरेंट्स ने आके पूरी फीस अपने जमा किए और ये प्रकरण जो है वो फरवरी महीने के एंड में हुआ है. तो ये 7 पेरेंट्स जो बचे थे उसमें से कुछ पेरेंट्स ऐसे भी थे जिनकी मंशा बिल्कुल फी पे करने की नहीं थी और ये स्पष्ट तरीके से पता चला क्योंकि नोटिस पे नोटिस उनको लिखित नोटिस चले गए और बाद में एक नोटिस ये भी चला गया कि अगर आप फीस नहीं भरोगे तो आपको TC इशू किया जाएगा. ये पूरा जो प्रक्रिया है हमने अपने मन से नहीं बल्कि कानूनी सलाह लेकर जो कि भी कानून के दायरे में बैठता है उन सब को लेकर एज अ लास्ट ऑप्शन हमें ये निर्णय लेना पड़ा. जब ये TC हमने इशू किए और इसकी जानकारी हमने हमारे एजुकेशन ऑफिस दोनों पंचायत समिति और जिला ऑफिस में भी दी थी. ये जो पत्र है ये 28 मार्च को हमने जमा किया था और इस पत्र में स्पष्ट तरीके से लिखा गया था कि हमारी स्कूल अनएडेड प्राइवेट माइनॉरिटी स्कूल है और हमने जो नोटिस भेजे हैं, जितने नोटिस भेजे हार्ड कॉपी सब हमने जमा किए थे ऑफिस में. यानी जितने भी ये सब हार्ड कॉपीज़ है ये नोटिस का बंच हमने एजुकेशन ऑफिस में जमा किया था और एजुकेशन ऑफिसर को इसकी पूरी जानकारी थी
उसके बावजूद एजुकेशन ऑफिसर ने ये एक पत्र निकाल दिया जिसमें उन्होंने हम पे गलत इल्ज़ाम लगाए हैं। और ये पत्र उन्होंने कुछ व्यक्तियों को रिस्पॉन्ड करने के लिए इसने निकाला, पर इसमें अगर उन्होंने ये पत्र पढ़ा होता या इस पर अगर वो रूल्स जान गए होते तो ये पत्र नहीं आना चाहिए था। फिर भी ये आया और हमें 3 दिन की मोहलत दी गई कि इस पर जवाब दे दो। हमने 3 दिन के पहले ही उसे ये पत्र जारी कर दिया और कारण बताए हमारे वकील के द्वारा कि हमने कौन सी प्रक्रिया को फॉलो करते हुए, कौन सी लीगल प्रक्रिया को फॉलो करते हुए हमने ये कदम उठाया है। फिर भी इस पत्र का अभी तक कोई जवाब नहीं आया है। एज अ रिमाइंडर हमने सुधारक पत्र फिर से निकालने के लिए कल मंडे को फिर से एक और पत्र जारी किया है और हम उसी आशा में बैठे हैं कि कब एक सुधारित पत्र जो गलत हुआ है उसको सही करने के लिए ऑफिसर हमारे सही दिशा में कदम उठाएंगे। और साथ ही साथ हमारा एक ही है उद्देश्य है कि हम लेट आए हैं मीडिया में, उद्देश्य एक ही है कि हम शिक्षक हैं, हमें पढ़ाना है, वो हमारा मेन काम है और उस पर ही हम आज भी कायम हैं और वही काम हम लोग करते रहेंगे। पर अगर ऐसी शक्तियाँ जो वेस्टेड इंटरेस्ट है, अगर ऐसे बीच बीच में शिक्षण को बाधा डालने की कोशिश करेंगे तो हम कानूनी तौर से इसी लीगल प्रक्रिया को हम लोग फॉलो करते हुए हम लोग आगे बढ़ेंगे और शिक्षा को एक नए लेवल पर, अच्छे लेवल पर लाने का हमारा हमेशा प्रयत्न रहेगा। थैंक यू। आपण शाळा व्यवस्थापनाचेही म्हणणे ऐकून घेतलेले आहेत। या सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबत नक्कीच कमेंट करून सांगा। मी गणेशराव बर्वे, बीबीजी न्यूज तुमसर।